नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आताच्या सगळ्यात 5 मोठे अपडेट्स आहेत बघा। अर्ज छाननीवरून लाडक्या बहिणींना संभ्रम आहे। त्यांना आता उद्या 2100 रुपये मिळणार की 1500 रुपयापेक्षा कमी रुपये मिळणार। दुसरी म्हणजे लाडक्या बहिणींची सरसकट छाननी होणार नाही, पण काही महत्त्वाचे अपडेट्स इथं आलेले आहेत। आणि पुढचं म्हणजे आता बघा, लाडक्या बहिणीकडून खरंच 7500 रुपये सरकारने वसूल केले काय, नेमकं काय घडलेलं आहे त्याचा आपण सगळे डिटेल रिपोर्ट, स्पेशल रिपोर्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, उद्या पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये सुद्धा जमा होणार आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयापेक्षा सुद्धा कमी रुपये हे मिळणार आहेत। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत, कारण आता जर बघितलं आपण तर तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आहे जिथं अर्ज पडताळणी आता सुरू झालेली आहे। आज अर्ज पडताळणी तिथं होत आहे आणि ते जिल्हे कोणते आहेत आणि त्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला जर त्यात आढळून आलं तर त्याचा अर्ज कसा करत आहेत हे सगळं आपण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। उद्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे, तर आपण डिटेलमध्ये माहिती इथं बघणार आहोत। बघा, अर्ज छाननीवरून आता सगळ्या राज्यभरात माहिती सगळ्या लाडक्या बहिणींना टेन्शन वाढलेलं आहे, कारण आता त्यांचं असं आहे की उद्या आपल्याला 2100 रुपये मिळणार की आपले 1500 आहेत ते सुद्धा जाणार। तर त्याच्याबद्दल एक स्पेशल रिपोर्ट बघा आता आपण बघत आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर गेल्या 6 महिन्यापासून राज्यभरात गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे। एकीकडे लाभार्थी महिलांची अर्जाची तपासणी केली जाणार आहे, तर दुसरीकडे अर्जाची छाननी कशी होणार, कोण करणार, कधी करणार या सगळ्या प्रश्नामुळे सगळा संभ्रम तिथं वाढलेला आहे। याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत। लाभार्थी महिलांची अर्ज तपासणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तसेच विवाहानंतर परराज्यात स्थायिक असलेल्या महिला आणि कुटुंबातील 4 चाकी असलेल्या महिलांना लाभ मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, निकष डावलून योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांची रक्कम सरकार जमा होणार असल्याची चर्चा आहे। आता बघा, मी तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट्स सुद्धा सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये ते सगळे संभ्रम निर्माण झालेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2100 तुम्हाला मिळणार का तुमचे 1500 सुद्धा जाणार हे तुम्हाला मी सांगतो आहे, कारण लाडकी बहीण योजना सुरू करताना विविध निकष निश्चित करण्यात आले होते। विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले। या निवडणुकीत महायुतीला गवगवीत यश मिळून सरकार पुन्हा स्थापन झाले। पुन्हा सत्तेत आल्यानंतर योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांचे 2100 रुपये होणार की 1500 रुपये जाणार हा आपण बघणार आहोत। आता बघा, आपण जर बघितलं स्वतःहून तिथं अर्जाची पडताळणी आता तरी सरकार करत नाहीये, परंतु जर सरकारकडे कोणाची तिथं तक्रार जर आली तर मात्र ती तक्रार हे सरकारला घ्यावी लागत आहे आणि ती तक्रार ते घेऊन ते तुम्हाला तिथं त्याच्या अर्जांची जी पडताळणी आहे ती पडताळणी होत आहे। त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काही गोष्टी सांगत आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण इथं बघणार आहोत की सरसकट छाननी नाही, पण बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रतेची छाननी होणार असल्याचं आपल्याकडे सगळ्या महिलांमध्ये एक बातमी आहे। विशेषतः 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या अटीमुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची तिथं शक्यता सुद्धा आहे, पण ही छाननी सरसकट होण्याची शक्यता नसून तक्रार आलेल्या लाभार्थ्यांची चौकशी होण्याची शक्यता प्रशासनाने आता व्यक्त केलेली आहे। योजनेतून महिलांना आतापर्यंत 9000 रुपये दिले आहेत। पुढील वर्ग होण्यापूर्वी लाभार्थ्यांची छाननी होण्याची चिन्हे आहेत। आता बघा, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, जिथून लाडक्या बहिणींच्या तक्रारी आल्या आहेत अशा जिल्ह्यांची यादी आता आपण इथं बघणार आहोत। बघा, ते जिल्हे कोणते आहेत, पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे, सोलापूर आणि काही पुणे आणि काही मुंबई अशा जिल्ह्यांतून योजनेतील गैरप्रकाराबाबत तक्रारी आलेल्या आहेत असं त्यांचं प्रशासनाचं स्पष्ट मत आहे। अपात्र महिलांनाही लाभ मिळाल्याचा तिथं त्यांचा दावा आहे, आक्षेप आहे। त्यामुळे 5 निकष लावून अर्जांची छाननी होईल आणि असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। एवढंच काय, तर 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला योजनेसाठी या योजनेसाठी अपात्र असणार आहे। त्यासाठी आयकर विभागाकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे। बघा, तुम्ही म्हणाल की 2.5 लाख उत्पन्न आहे का काय, आम्हाला कसं माहिती, तर ते जे आयकर विभाग आहे त्याच्याकडून ते माहिती गोळा करणार आहेत। या अटीची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मोठ्या संख्येने महिला योजनेतून बाहेर पडतील।
एखाद्या शेतमजूर कुटुंबातील पती पत्नींचे दररोज एकत्रित पगार सरासरी 800 रुपये होतो, त्यामुळे वार्षिक उत्पन्न त्यांचं 2.5 लाखावर जाते. स्वाभाविक ही महिला योजनेच्या लाभापासून अपात्र ठरणार आहे. याचा विचार करता अगदीच काटेकोर छाननी होण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घरात 4 चाकी असणं, आयकर भरत असणं, शासकीय नोकरीत असणं, अन्य एखाद्या शासकीय योजनेचा नियमित लाभार्थी असणं या आक्षेपांची छाननी शक्य आहे. पण 2.5 लाखांच्या उत्पन्नाची सरसकट छाननी होणार नसल्याचं तिथं प्रशासनानं सांगितलं आहे आणि ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आणि एवढंच बघा, तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ग्रामसभेत या यादीचं वाचन होणार. बघा, असं काही होणार नाहीये. लाभार्थी यादीचे जाहीर वाचन ग्रामसभेत करावे अशी एक अट होती, पण तसं काही झालेलं नाहीये. कारण तुम्हाला जर माहिती आहे, जर नाव वाचून दाखवलं तर सगळ्या गावाला कळेल आणि त्यांना गावाला माहित असतं की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे का नाही. आता काटेकोर छाननी करण्यासाठी यादीचे वाचन जाहीर वाचन होणार नाही, कारण असं जर झालं तर अनेक जे पात्र लाभार्थी आहेत ते अपात्र होतील आणि त्यांची नावं स्पष्ट होतील. तशी शासनाची भूमिका सुद्धा नाही, असं शासनाने स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही कुणालाही तिथं स्वतःहून या योजनेतून बाहेर पाडणार नाही आणि आम्ही तसं काही करणार पण नाही. हे सगळ्या गोष्टी तिथं आता सरकारने स्वतः स्पष्ट केलेले आहेत. बघा, आता काही लाडक्या बहिणींना उद्यापासून 2100 रुपये सुद्धा मिळणार असल्याची चर्चा इथं चालू आहे. कारण जानेवारीचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्यापासून वाटप होणार आहे. कारण लाडक्या बहिणींची यादी जी आहे ती आता आलेली आहे आणि ही जी यादी आहे ती कोणत्या जिल्ह्यांची आहे, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का नाही, याच्याबद्दल आपण आता पुढची न्यूज बघणार आहोत. एकच विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पाहावा, कारण एकदम महत्वाची बातमी आपण इथं पाहत आहोत. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी जी आता योजना आहे त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर सोबत सुद्धा काही महत्वाचे अपडेट्स आता आपल्यापर्यंत आलेले आहेत. कारण मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे यासोबतच लाडक्या बहीण योजनेचे सगळे पैसे हे देण्यात येणार आहेत. परंतु इथं असं झालेलं आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की काल एक मोठी बातमी आपल्या सगळ्यांसमोर आली, ती म्हणजे लाडक्या बहिणींकडून 7,000 रुपये तिथं सरकारने वसूल केले. आता बघा, लाडक्या बहिणीकडून खरंच 7,000 रुपये वसूल केले का हे आता आपण बघणार आहोत. नेमकं काय घडलं आहे, त्याचं अखेर सत्य काय आहे आपण आता हे बघणार आहोत, कारण ते सत्य आता समोर आलेलं आहे. बघा, ही जी घटना घडली होती ती घडली होती धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील. या जिल्ह्यात काय झालंय बघा, नेमकं एक नवीनच खळबळ उडाली. कारण हे सगळं आता बघा, लाडक्या बहीण योजनेची जी काही आपण बघत आहोत, मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विटरवर स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी. आदित्य तटकरे काय म्हणतात बघा, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातून सरकारने 7,000 रुपये परत घेतल्याचं वृत्त समोर आलेलं आहे आणि तिथे एक मोठी खळबळ इथं उडाली आहे. आता जर आपण नेमकं बघितलं तर हे वृत्त चुकीचं असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या काय म्हणतात बघा, ते ट्विट करत त्या म्हटल्या आहेत की धुळ्यातील श्रीमती भिकूबाई प्रकाश खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. बघा, हे जी रक्कम आहे ह्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या मुलाच्या खात्यावरती झाल्या होत्या, त्यामुळे ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी बंद केलेली आहे आणि त्यांनी तसा अर्ज जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांचे जे कार्यालय आहे धुळे येथे त्यांनी स्वतः अर्ज केलेला आहे. कारण झालंय असं की तिथं त्याचं जे आधार कार्ड आहे ते स्वतःचं त्यांनी संलग्न केलं नाही. त्यांच्या चुकीमुळे काय झालंय, ते मुलाचं आधार कार्ड त्यांच्या बँकेला तिथं संलग्न केलं गेलं आणि जे बॅलन्स जे काही पैसे लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यावर पडायचे होते ते जे पैसे आहेत ते पैसे त्यांच्या मुलाच्या खात्यावरती पडले आहेत. त्यामुळे असे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा प्लीज आज चेक करा, ऑनलाईन आपण चेक करू शकतोय की आपल्या बँकेला आपलंच आधार कार्ड संलग्न आहे का. ते कुठं चेक करायचं तर UIDAI या वेबसाईटवरती जाऊन किंवा तुम्ही डायरेक्ट असं टाकू शकता बँक आधार बँक सीडिंग स्टेटस असं जर टाकलं तर पहिली जी लिंक येते त्याच्यावरती जाऊन क्लिक करा.
त्याच्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे. तिथं तुम्हाला एक OTP येईल मोबाईलवरती आणि तो OTP टाकल्यानंतर तुमची सगळी डिटेल माहिती तिथं समजणार आहे. त्याच्यामध्ये बँक सेटिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स कळणार आहे. तुमचं आधार कार्ड सेटिंग आहे का असेल तर तिथं ऍक्टिव्ह असं तिथं दिसत आहे. तर कुणीही टेन्शन घेऊ नका, सरसकट छाननी कोणाचीही होणार नाही. जर तुमची तक्रार तिथं गेली तर मात्र तुमचे जे काही तुम्हाला आता मी सांगतोय पुढे 4 कागदपत्र तयार ठेवायचे आहे जर तुमची तक्रार गेली. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तुमच्याकडे किती उत्पन्न आहे ते तुम्हाला करायचं आहे. दुसरं म्हणजे तुमच्या घरी कोणी सरकारी योजनेत आहे की नाही हे साठी तुम्हाला काही दाखवावं लागणार आहे. तिसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण रेशन कार्डवरती ठरणार आहे की तुम्ही 2.5 लाखांपेक्षा म्हणजे जर ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्याच लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथं काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहेत तर त्यांच्यासाठी RTO कडून डेटा घेतला जात आहे. तर तुमचं जर गाडी पहिली तुमच्या नावावर होती आणि ती गाडी तुम्ही विकली असेल तर प्लीज ती तुमच्या नावावरून रजिस्ट्रेशन जे आहे ते ज्यांनी कोणी घेतले त्याच्या नावावर ट्रान्सफर करा, नाहीतर उगाच तुम्ही या योजनेतून बाहेर पडाल. जर चौकशी झाली आणि त्या चौकशी दरम्यान जर आढळून आलं की तुमच्या नावावर अजूनही गाडी तशीच आहे तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. त्यामुळं ज्याच्या कोणाला गाडी विकलेली आहे ती गाडी त्यांना परत करून टाकायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत. आता गॅस सिलेंडरचे पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, जी लाडकी बहीण ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेते तीच महिला या मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र असणार आहे. आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत, ती म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुमच्या गॅस कनेक्शनची eKYC ही झालेली असली पाहिजे. तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते जुलैच्या अगोदरचं पाहिजे, जुलै 2024च्या अगोदरचं तुमचं गॅस कनेक्शन पाहिजे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून मग तुम्हाला 100% उद्यापासून तिथं गॅस सिलेंडरची योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे संपूर्ण पैसे तुम्हाला उद्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यावरती 100% येणार आहेत. कारण असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही कोणालाही तिथं वंचित ठेवणार नाही. उद्यापासून सरसकट आपण वाटप करणार आहोत. काही महत्त्वाचे अपडेट्स आपण बघितलेले आहेत, त्यात सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता आपण सांगणार आहोत ते म्हणजे कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. बघा आपण जर बघितलं तर काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये परत अर्ज पडताळणी सुरू आहे. मी जशी लिस्ट सांगितली पालघर, धुळे, तिथं काही महत्त्वाचे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहेत व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्की तुम्हाला समजणार आहे. तर ह्या जिल्ह्यांमध्ये काही आता याद्या तयार झालेल्या आहेत, जसं पुणे, मुंबई, धुळे, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा सर्व जिल्ह्यातून आपल्याकडे आता यादी आलेली आहे. जर तुमची तक्रार गेलेली नसेल तर 100% तुमचं यादीत नाव असणार आहे. तुमचं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर आधार कार्ड लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती उद्यापासून पैसे यायला सुरुवात होतील. त्यासोबतच तुमचे जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते सुद्धा येणार आहेत. परंतु मी जे काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला दिलेले आहेत ते सगळं कामं तुम्हाला करायचे आहेत. गॅसची eKYC करायची आहे. आधार सीडिंग नसेल तर आजच आधार सीडिंग करून घ्या. ऑनलाईन सुद्धा आधार सीडिंग होतं, नसेल तर उद्या सकाळी जाऊन पोस्टामध्ये करून घ्या, कारण पोस्टामध्ये एका दिवसात तुमचं तिथं आधार सीडिंग केलं जातं. आधार सीडिंग केलं नसेल तर तुम्हाला करावं लागेल. आणि आधार सीडिंग करताना स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही आधार सीडिंग कोणाचं करताय. जसं धुळ्यातील एका लाडक्या बहिणीने स्वतःच्या मुलाचं आधार कार्ड संलग्न केल्यामुळे त्यांना परत पैसे करावे लागले, तसं तुम्ही करू नका. त्यासाठी तुम्ही स्वतःचं आधार कार्ड करा, द्या, स्वतः 10 वेळा चेक करा आपण काय करतो, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा. 100% उद्यापासून तुमच्या खात्यावरती तिथं 1,500 रुपये, बघा आता लाडक्या बहिणीला सांगतोय डिसेंबरचे हप्ते 1,500 रुपये राहिला असेल तर तो सुद्धा येणार आहे. आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा तिथं उद्या तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. आणि जर एखाद्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणीला आतापर्यंतचे सर्व जे काही हप्ते आहेत ते सर्वच्या सर्व हप्ते हे तिथं वितरित होणार आहेत. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर. पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. हा चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.